त्याच्यानंतर आज नवीन टायटल टाकून घ्या. ऑर्डर कशी प्लेस केली जाते आणि कोणकोणते ऑर्डर असतात मला सांगा. बाय म्हणजे काय सांगा मला. बाय म्हणजे खरेदी, बरोबर ना. आता एखादी गोष्ट जर तुम्ही खरेदी करत असाल तर ती विक्री पण केली पाहिजे ना, हो. बरोबर ना. ती गोष्ट किती रुपयाला विकणार आहे सांगा मला तुम्ही. 150 ते 200 रुपये. 150 ते 200 रुपयाला विकणार आहे, बरोबर ना. 100 रुपयाला जी काही खरेदी केलेली गोष्ट आहे ती तुम्ही 150 ला काय करणार आहे, विकणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ की 50 रुपयाचं तर काय मिळणार आहे तुम्हाला, प्रॉफिट मिळणार आहे. लक्षात घ्या, बरोबर ना. मग इथं आपल्याकडे काय करतो आपण, ज्यावेळेला ट्रेड घेतो, लक्षात घ्या, बायचा किंवा सेलचा ट्रेड घेतो. बायचा ज्यावेळेला ट्रेड घेतो आपण त्यावेळेला बाय केल्यानंतर पोझिशन काय करतो, इथं आल्यानंतर एक्झिट करतो. लक्षात घ्या, कळलं का. बाय केल्यानंतर इथं पोझिशन आपण एक्झिट करतो, सेल नाही करत. लक्षात घ्या. म्हणजे एक बायची जर पोझिशन तुम्ही घेतली असेल, 100 रुपयाला एक बायची पोझिशन घेतली आणि 150 ला तो स्टॉक किंवा ती करन्सी जर 150 ला गेली तर 50चा प्रॉफिट होतोय ना तुम्हाला. मग हा प्रॉफिट ज्या वेळेला दिसत असतो त्यावेळेला पोझिशन काय करायची असते, एक्झिट करायची असते. लक्षात घ्या. सेलची पोझिशन एक्झिट करायची असते. हा, एक्झिट करायची, सेल नाही करायचं. कळलं. म्हणजे इथे दाखवताना मी तुम्हाला दाखवले फक्त बाय केल्यानंतर तुम्ही सेल केला तर ही कंडिशन काय होती, पूर्ण होते. कुठली कंडिशन, बायची. हे इंडियन मार्केटमध्ये होतं. पण फॉरेक्स मध्ये बाय केल्यानंतर एक्झिट करायला लागतं आणि एक्झिट केल्यावर तुमची काय होते, ट्रेड क्लोज होते. लक्षात घ्या. समजलं हे. मयूर समजलं. हो समजलं. त्याच्यानंतर सेल. आता मला सांगा, एखादी गोष्ट तुम्हाला ब्रोकर एखादी गोष्ट तुम्हाला उधार देत आहे. लक्षात घ्या. ती गोष्ट तुम्हाला कितीला देत आहे, तो 10 रुपयाला देत आहे. लक्षात घ्या. आणि तुम्ही 1 नंबर पर्सन कोण आहे, ब्रोकर आहे. लक्षात घ्या. 2 नंबर पर्सन कोण आहे, तुम्ही आहात. मग तुम्ही ती 10 रुपयाची गोष्ट कितीला विकणार आहे सांगा पुढं. 20 रुपयाला. 20 रुपयाला. हो का. तुम्ही 2 नंबर आहे, तुम्ही विकली, बरोबर ना. तुम्ही विकल्यानंतर ब्रोकरला तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार आहेत, 10 रुपये. 10 रुपये द्यावे लागणार, बरोबर ना. डिफरन्स कितीचा पडतोय, 10 रुपये. 10 रुपयाचा. मग 10 रुपये काय असणार तुमचा, प्रॉफिट असणार ना. ब्रोकरने 10 रुपयाला दिलेली गोष्ट तुम्ही 20 रुपयाला विकली आणि 20 रुपयाच्या गोष्टीचे तुम्हाला पुढे परत ब्रोकरला 10 रुपये द्यायचे होते. लक्षात घ्या. याचा अर्थ 10 रुपयाचा डिफरन्स पडला म्हणून तुमच्याकडे काय झाला, प्रॉफिट झाला, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात इथं एखादी गोष्ट तुम्ही काय केली, 20 रुपयाला सेल केले, पण 20 रुपयाला सेल केल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला बाय पण करायची आहे. लक्षात घ्या. मग ती 10 रुपयाला तुम्ही बाय करणार, म्हणजे ब्रोकरला हे 10 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. लक्षात घ्या. काल हा तुमचा सेल साईडचा प्रॉफिट. लक्षात घ्या. काल बाय सेल कसं असतं, इथं पण सेल केल्यानंतर बाय करायचं नाही. लक्षात घ्या. इथं पोझिशन काय करतो आपण, एक्झिट मारतो. लक्षात घ्या. काल बाय केल्यानंतर पण आपण सेलची पोझिशन एक्झिट करणार ना इकडे पण. नाही. हा, ही वेगळी कंडिशन आहे. हे इकडं हा व्हाईट बॉक्स आहे, याच्यात लक्ष देऊ नका. या व्हाईट बॉक्स मध्ये लक्ष देऊ नका. इथं लक्ष द्या फक्त. हे बाय आणि हे सेल आहे. त्याच्या आतमध्ये ही प्रोसेस आहे. म्हणजे एखादी गोष्ट बाय करत असाल तर ती सेल केली पाहिजे. लक्षात घ्या. आणि एखादी गोष्ट सेल करत असाल तर ती बाय पण केली पाहिजे. लक्षात घ्या, बरोबर ना. एक काम करा, MT5 ओपन करा. MT5 ओपन केलं. हो. XAU USD दिसतं तिकडे, दिसतं. त्याच्यावर क्लिक करा, प्रेस करून न्यू ऑर्डर करा. वरती काय दिसते सांगा मला, स्क्रीनवर काय काय दिसते सांगा मला. मार्केट एक्सटेन्शन दिसतंय, त्याच्या खाली नंबर्स वगैरे दिसतात. खाली शेवटला काय दिसते सांगा मला, सेल आणि बाय आणि सेल दिसते, बरोबर ना. एकदा बाय करा आणि एकदा सेल करा. पहिल्यांदा क्लिक करा बायवर क्लिक केल्यानंतर परत तिथं जायचं आणि परत सेल करायचं. परत बॅक जाऊन सेल करायचं काय. थर्ड नंबरला कॉलम दिसतो बघा. थर्ड नंबरला 3 नंबरला जो कॉलम दिसतो तिथं प्रॉफिट लॉस दिसतोय का नाही सांगा मला. कोणत्या ह्याला, MT5 ला. ट्रेड मध्ये का कुठे. हा, ट्रेड मध्ये पहिला सुरुवातीला बॅलन्स दिसतो, इक्विटी दिसते आणि फ्री मार्जिन दिसते. खाली लास्टला पोझिशन दिसते. स्क्रीन शेअर करताय काय मोबाईलची असेल तर. करते. कुठून करायची याची स्क्रीन शेअर. ते हे ओपन करा की केले त्याला, गुगल मीट ओपन केले त्याला लिंक वरून. हे खाली पोझिशन दिसतात. कोणत्या पोझिशन आल्यात सांगा मला. पहिली पोझिशन बाय आणि सेल चाली. आता पहिला बाय कितीला झालाय सांगा मला, 2394.363 ला. 363, बरोबर ना. 2394.363 च्या वरती प्राइस चालली बघा, बरोबर ना. म्हणून तिकडे प्रॉफिट होत आहे, बरोबर ना. आणि म्हणून इथे प्रॉफिट होत आहे. बाय केल्यानंतर मार्केटला कुठं जावे लागेल सांगा मला. बाय केल्यानंतर 1 नंबरचा जो ट्रेड आहे तो बायचा आहे, बरोबर ना. एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला खरेदी केली तर ती 100 रुपयाला विकणार आहे काय, नाही. मग ती जास्त किमतीला विकणार ना. मग प्रॉफिट कोणत्या साईडला होणार, अप साईडला का डाऊन साईडला, अप साईडला, बरोबर आहे. आता बाय कितीला केले सांगा मला गोल्ड तुम्ही, 2394. त्याच्या पुढे पॉईंट आहे 363. 363. तिथं चेक करा. पुढची जी त्याच्या एरोच्या पुढची जी प्राइस आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन आहे बघा, आहे ना. 0.879 चेंज होते. याचा अर्थ तो त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन आहे, याचा अर्थ प्रॉफिट होतोय तुम्हाला, बरोबर ना. आता ही पोझिशन जर क्लोज करायची असेल, म्हणजे बाय केलेला तर प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करा.
टॅप करा, प्रेस टॅप, हा क्लोज पोझिशन, क्लोज पोझिशन. हा आणि खाली कन्फर्म करा. झाली का पोझिशन क्लोज झाली बघा. हिस्ट्री दिसते, हिस्ट्री हो दिसते. त्याच्यामध्ये आहे बघा ती पोझिशन लास्टला लास्टची आहे ना. हो आहे. समजलं. हो समजलं. बाय साईडला प्रॉफिट कुठं होतो सांगा मला. अप साइड. अप साईडला. आता सेल चेक राहिली बघा. त्याच्यामध्ये थर्ड ट्रेड मध्ये सेलची प्राइस काय सांगा मला. सेलची 2394.380. हा 380 आहे ना. मला सांगा प्राइस ग्रेटर देन आहे की लेस देन आहे. नेक्स्ट प्राइस जी आहे लेस देन आहे. नाही ती वाढले ना, ग्रेटर देन आहे, वाढले. पहिल्या प्राइस पेक्षा दुसरी प्राइस वाढले ना. बरोबर ना. हो वाढ. हा म्हणून वरती काय व्हायला लागलाय तुम्हाला, लॉस व्हायला लागलाय, लक्षात घ्या. बरोबर ना. मग प्राइसला इकडे काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे ना. म्हणजे 2394च्या खाली 2394.380 च्या खाली ज्या वेळेला प्राइस यायला चालू करेल मार्केटमध्ये, त्यावेळेला काय होणार तुम्हाला, प्रॉफिट व्हायला चालू होणार, लक्षात घ्या. सेल साईडला. म्हणजे आता ही पहिली प्राइस आहे ही आपली गोल्डची आहे आणि ही दुसरी आहे ती डॉलरची आहे. डॉलरची नाही, मग ती पण गोल्डचीच आहे. गोल्डचीच आहे. हा गोल्ड वरती जाताना तुम्ही गोल्डचं मार्केट वरच्या साईडला चाललंय, डायरेक्शन वरच्या साईडचं आहे, पण तुमच्याकडे चुकीचं डायरेक्शन आहे ना. तुम्ही चुकीच्या डायरेक्शनला ट्रेड घेतलाय. अच्छा. म्हणून लॉस होतोय. एक काम करा, त्याच्यावर टॅप करा त्याच्यावर आणि चार्ट ओपन करा. दिसतोय चार्ट. बघा मार्केट कुठं चाललंय सांगा. मार्केट अप साईडला चाललंय की डाऊन साईडला. डाऊन साईडला. डाऊन नाही, आपला ग्रीन कॅन्डल येतात याचा अर्थ ते अपला चाललंय, लक्षात घ्या. लास्टला तीन ग्रीन कॅन्डल आले आणि रेड लाईन आहे ती तुमची एंट्री आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि मार्केट वरती चाललंय बघा. वरती चाललंय. इथं जर तुम्ही बाय केला असता तर तुम्हाला प्रॉफिट झाला असता. आता सेल केला याचा अर्थ तिकडे लॉस होत आहे. बरोबर ना. केव्हा बाय केलं असतं तर मगाशी बाय केलेला ना, मगाचा ट्रेड तुमचा. बरोबर ना. मगाचा बायचा ट्रेड होता, त्याला प्रॉफिट मध्ये क्लोज केला. बरोबर ना. ते डायरेक्शन बरं होतं. सेलचं आता डायरेक्शन चुकलंय म्हणून लॉस होतंय, पण हे पण तुम्हाला क्लोज करता येते, लक्षात घ्या. पण हा लॉस मध्ये क्लोज करायला पाहिजे तुम्हाला. बरोबर ना. एका वेळेला 2 डायरेक्शन मध्ये मार्केट जाऊ शकते काय, नाही जाणार ना. नाही जाणार. हा आता ट्रेड मध्ये जावा आणि त्याच्यावर टॅप करा आणि क्लोज पोझिशन करा. खाली क्लोज. आता दोन्हीच्या दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या बघा. झाले ना. एक लॉस मध्ये क्लोज झाली आणि एक प्रॉफिट मध्ये क्लोज झाली. बरोबर ना. समजलं हे. समज. दुसरी का लॉस मध्ये कव्हर झाली, तर तुम्हाला लॉस मध्ये क्लोज झाली तर इथं तुम्हाला डिफरन्स दिसतोय बघा प्राइसचा. कारण की सेल केल्यानंतर मार्केटला डाऊन साईडला जायला लागतं आणि डाऊन साईडला जात असेल तरच प्रॉफिट होणार, अदरवाईज नाही होणार. आणि बायला वरच्या साईडला गेलं होतं बघा, त्याच्यामुळे इथे प्रॉफिट झालाय. इथे पण बघा वरची जी $1.83 जो प्रॉफिट झालाय तिथं बघा प्राइस डिफरन्स बघा. तिथं जास्त होती प्राइस पहिला आपण घेतलेली ती. आणि कमी झाल्यानंतर तुम्ही काय केलं, झालेले आहे. त्याच्यामुळे सेल साईडला तिकडे प्रॉफिट झालं, लक्षात घ्या. प्रॉफिट झालेला आहे. काल आहे. कळाल. बाय सेल समजलं. हो समज. बाय कोणत्या साईडला प्रॉफिट होतो, अप साइड. सेलला कोणत्या साईडला होतो, डाऊन एरो. डाऊन साईडला. बरोबर ना. बघा माझी स्क्रीन दिसते का. दिसते. बाय सेल समजलं सर्वांना. मयूर समजलं बाय सेल काय आहे. गौरेशला विचार. हो समजलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला स्क्रीनशॉट काढून. हो घेतला. त्याच्यानंतर ना पहिली जी का ऑर्डर शिकणार आहे आपण आता, आपण फक्त बाय सेल शिकलो, लक्षात घ्या. पण बाय मध्ये पण 3 प्रकार आहेत आणि सेल मध्ये पण 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामधला बाय मधला पहिला प्रकार आहे मार्केट एक्झिक्युशन, म्हणजे मार्केट ऑर्डर. मॅडम तुम्ही मला सांगा, आता समजा आज तुम्ही मार्केटला गेलाय आणि मार्केटमध्ये टोमॅटो 20 रुपयाला किलो आहेत आणि समजा तुम्हाला एक गोष्ट, म्हणजे तुम्हाला एक बातमी आली की उद्या टोमॅटो 100 रुपयाला किलो होणार आहेत. मग तुम्ही काय करणार, जास्त टोमॅटो घेणार. जास्त टोमॅटो घेणार. किती, 100 रुपयाला घेणार का 20 रुपयाला घेणार. 20 रुपयाचे जास्त घेणार. 20 रुपये म्हणजे मार्केटला आज जी काही प्राइस चालू होती त्या प्राइसला घेतलं ना तुम्ही. हो बरोबर ना. याचा अर्थ काय की मार्केटला जी काही प्राइस चालू आहे त्या प्राइसला तुम्ही जर खरेदी केलं तर त्याला आपण काय म्हणतो, मार्केट ऑर्डर म्हणतो, लक्षात घ्या.
कळलं मार्केट ऑर्डर काय आहे? हो, कळालं. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केटला जे काही प्राइस चालू आहे त्या प्राइसला आपण खरेदी आणि विक्री करण्याचा प्रयत्न करतो. हा. इथे लिहिलेलं आहे बघा, समजा एखादी गोष्ट मार्केटला 100 रुपयाला आहे आणि ती वस्तू येणाऱ्या काळात अगदी महाग होणार आहे असे तुम्हाला जर समजले आहे तर तुम्ही काय करणार? खाली ऑप्शन दिलेत बघा. चालू किमतीला बाय करण्याचा प्रयत्न करणार की किंमत वाढल्यानंतर बाय करणार? चालू किमतीत बरोबर ना. मग चालू करण्याचा प्रयत्न करणार. हा, चालू किमतीला जे काही बाय करताय त्याला आपण काय म्हणतो? मार्केट ऑर्डर म्हणतो. लक्षात घ्या. समजलं? हा, समजलं. खाली येलो बॉक्स मध्ये लिहिलेलं बघा, मार्केटला चालू आहे त्या प्राइसला, त्या किमतीला खरेदी किंवा विक्री करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? मार्केट ऑर्डर म्हणतो. समजलं मार्केट ऑर्डर? समजलं. हा, याच्यामध्ये ही बाय केलं. लक्षात घ्या. आता आपण सेलची बघणार आहे. स्क्रीनशॉट घ्या याचा पाहिजे असेल तर. बघा, मार्केट ऑर्डर मध्ये आता ही सेल, मगाशी तुम्हाला मी बाय दाखवली, आता ही सेलची ऑर्डर आहे. समजा एखादी वस्तू मार्केटला 100 रुपयाला आहे आणि ती येणाऱ्या काळात अगदी स्वस्त होणार आहे, मग तुम्ही काय करणार सांगा? विकणार ती वस्तू. ती आहे त्या किमतीला, चालू किमतीला विकणार का कमी झाल्या विकणार सांगा मला? चालू किमतीला विकणार. चालू किमतीला विकणार, बरोबर ना. म्हणजे चालू किमतीला जे काही तुम्ही विक्री किंवा खरेदी करताय याला आपण काय म्हणतो? मार्केट ऑर्डर म्हणतो. लक्षात घ्या. समजलं? याच्यामध्ये दोन ऑर्डर येतात. एक बाय, मार्केटला बाय मारतो आणि मार्केटला काय करतो? सेल मारतो. आता ही ऑर्डर कशी टाकायची तुम्हाला दाखवतो. मोबाईल शेअर करा. आता एक काम करा, कोट्स दिसतंय 1 नंबरला. हा, त्याच्यामध्ये गोल्ड ओपन करा. मला सांगा चालू किंमत किती आहे? 2394.225. हा, आता चालू किमतीला बाय करणार आहे तुम्ही. मग खाली वरती काय दिसते बघा, मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय आहे सांगा मला. वरती टायटल काय सांगा ऑर्डरचं? मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केटला ऑर्डर टाकताय, बरोबर ना तुम्ही? मार्केटला. हा, इथे खाली 2 पर्याय आलेत. लक्षात घ्या. तुम्हाला बाय पण करू शकताय आणि सेल पण करू शकताय, बरोबर आहे? आता तुमचं विजन काय आहे त्याच्यावर असणार. लक्षात घ्या. तुमचं विजन काय होता? जर आज 100 रुपयाची वस्तू जर 2000 रुपयाला होत असेल तर काय करणार तुम्ही? आज 100 रुपये वस्तूची किंमत आज 100 रुपये आणि उद्या 2000 रुपये होणार आहे. मग तुम्ही काय करणार? बाय करणार. बाय करणार, बरोबर ना. आता मग आहे त्या चालू प्राइसला तुम्ही बाय करणार, बरोबर ना. हो. आता एक चालू प्राइस बघा आणि बायवर क्लिक करा. ती लक्षात ठेवा. चालू प्राइस जी काही कोणती आहे ती लक्षात ठेवा आणि बायवर क्लिक करा. लक्षात ठेवली प्राइस? बघा त्याच प्राइसला ऑर्डर पडले काय? बरोबर ना. पडली. आता मार्केटला कुठं जावं लागेल? वरती जावं लागेल ना. वरती जावं लागेल. बघा, प्राइस खाली आली की लॉस दिसणार, प्राइस वरती गेली की प्रॉफिट दिसणार. लक्षात वरती गेली की प्रॉफिट दिसणार. ओके. आता सेलची ऑर्डर टाकायची आपण मार्केटला. कोट्स मध्ये जावा. आता गोल्डवर परत क्लिक करा, न्यू ऑर्डर. त्याच्यानंतर ना आता प्राइस लक्षात ठेवा आणि सेलवर क्लिक करा. बघा, त्या जी काही प्राइस होती त्यालाच सेल झाला बघा. 3945. बरोबर ना. आता प्राइस सेलच्या ऑर्डर मध्ये प्राइसला कुठं जावे लागेल सांगा मला? डाऊनला, बरोबर ना. आता इथं तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो का सांगा मला? नाही, पण वरती बाय केलेलं आहे तिथे प्रॉफिट होतोय. बरोबर ना. वरती बायच्या इकडे प्रॉफिट आहे पण खाली लॉसच्या इथं लॉस, खाली सेलच्या इथं लॉस आहे, बरोबर ना. याचा अर्थ तुम्ही काय केलं? हेज मारलं. लक्षात घ्या. वरती टॉपला दिसते का 0.03 वरती ब्लू मध्ये दिसते बघा, तिथे प्रॉफिट लॉस तुमचा कमी जास्त होत आहे का बघा? नाही होत ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही मार्केटला अडवून ठेवलंय एकाच जागेला. लक्षात घ्या. मार्केटला डायरेक्शनच नाही आहे इथे. खालच्या 2 एंट्र्या तुमच्या मुवमेंट करतात पण वरची मुवमेंट करत नाही. आता एक काम करा, सेलची एंट्री क्लोज करा. थोडाफार फरक असल्यामुळे करत नसणार आहे. हा, आता सेलची एंट्री क्लोज करा. लॉस कमी झालंय ते. प्रॉफिट करतोय ना आता. वरती प्रॉफिट होतोय ना तुम्हाला. जे ब्लू आहे तो प्रॉफिट आहे, रेड झाला की लॉस आहे. लक्षात घ्या. मार्केट ऑर्डर समजल्या? समजलं. हा, गोल्डची जी काही किंमत होती त्याला तुम्ही काय केलं? बाय आणि सेल केलं, बरोबर ना. पण मार्केटमध्ये एक डायरेक्शन असू शकतं, 2 नसू शकतात. म्हणून
तुम्हाला एका ठिकाणी लॉस झाला आणि एका ठिकाणी प्रॉफिट, पण तुमच्याकडे डायरेक्शन जर प्रॉपर असेल तर प्रॉफिट होणार ना तुमच्याकडे, हा बरोबर ना? मग तेच आपल्याला शिकायचं, लक्षात घ्या. जसं आपण पुढे जाणार आहे तसं आपण डायरेक्शन ओळखायला शिकणार आहे, लक्षात घ्या. मार्केटचं डायरेक्शन जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्कीच प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. समजलं हे? हा समजलं. ओके, ठीक आहे. आता क्लोज करू? हा क्लोज करा आणि मोबाईल असून ते चालूच, म्हणजे आणखी तुम्हाला 2-3 ऑर्डर आहेत ते दाखवायचे आहेत मला. मयूर, हे ऑर्डर समजले? होय होय होय. गौरेश? हो 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 समजलं. ओके, ठीक आहे. आता पुढची ऑर्डर आपण बघणार आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट मध्ये. त्याच्यानंतर ही ऑर्डर लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ही ऑर्डर ही पेंडिंग किंवा प्लेस्ड ऑर्डर. प्लेस्ड म्हणजे ऑर्डर टाकले पण ती अजून आत आलेली नाही, म्हणजे ती एक्झिक्युशन झालेली नाही. ती जी की ऑर्डर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पेंडिंग ऑर्डर म्हणतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये जी पहिली ऑर्डर आहे ती बाय लिमिट आहे. याच्यामध्ये काय बघा, समजा एखादी वस्तू मार्केटला 100 रुपयाला आहे, पण 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला जास्त महाग वाटायला लागली, लक्षात घ्या. 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला काय महाग वाटत आहे, तर तुम्ही काय करणार आहे, त्या किमतीला बाय करणार की कमी किंमत झाल्यानंतर बाय करणार? कमी किंमत झाल्यानंतर बाय करणार. बरोबर ना? आहे ती किंमत किती आहे तुमच्याकडे? 100 रुपये, बरोबर ना? कमी किंमत किती आहे सांगा मला. कमी किंमत म्हणजे थोडक्यात 50 रुपये धरा. ओके, आता मला सांगा, 50 रुपयाला तुम्ही काय करणार, खरेदी करणार आहे, बरोबर ना? 50 रुपयाला खरेदी केलेली गोष्ट 50 रुपयाच्या वरती विकली पाहिजे का खाली विकली पाहिजे? वरती विकली पाहिजे. वरती विकली पाहिजे. म्हणजे 50 ची गोष्ट तुम्ही 100 रुपयाला विकता, याचा अर्थ 50 रुपये काय होणार तुम्हाला, प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. कळलं का? मग ही जी ऑर्डर आहे, ही जी ऑर्डर आहे, मार्केटला किंमत किती चालू होती? 100 रुपये. 100 रुपये, बरोबर ना? 100 रुपये किंमत चालू आहे. तुम्ही ऑर्डर कुठे टाकल्या? 50 ला टाकली ना? 50 ला. मग मार्केट 100 वरून ज्यावेळेला 50 ला येणार त्यावेळेला ही ऑर्डर काय येणार, तुमची आत येणार, लक्षात घ्या. तोपर्यंत ऍक्टिव्ह होणार नाही ऑर्डर. जोपर्यंत 50 ला मार्केट येत नाही तोपर्यंत ऍक्टिव्ह होणार नाही ऑर्डर, लक्षात घ्या. आणि 50 ला आल्यानंतर ऍक्टिव्ह होणार. आता मला सांगा, ऍक्टिव्ह झाल्यानंतर ना मार्केटला कुठं गेलं पाहिजे? अपला गेलं पाहिजे, बरोबर ना? अपला जात असेल तर प्रॉफिट होणार. मग मला सांगा, बाय लिमिट ही ऑर्डर मार्केट चालू प्राइस मार्केटच्या कोणत्या बाजूला सेट करतो आपण? बाय लिमिट 100 रुपये चालू मार्केट प्राइस आहे, बरोबर ना? लेफ्ट साइडला ना? लेफ्ट साईडला नाही, 100 रुपये चालू मार्केट प्राइस आहे, लक्षात घ्या. 50 रुपयाला आपण ऑर्डर टाकणार आहे. मग 100 रुपयाच्या खाली ऑर्डर टाकली का वरती टाकली? खाली टाकली. खाली टाकली. मग चालू मार्केट प्राइसच्या कुठं ऑर्डर सेट होणार? डाऊनला, बरोबर ना? हे बघा इथे लिहिले, ही ऑर्डर चालू मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूला डाऊन साईडला सेट केली जाते. समजलं? बरोबर ना? आता बाजारात जर बघायला गेलं तर सोनं 75,000 रुपये आहे, लक्षात घ्या. पण आपल्याला परवडत नाही. मग तुम्ही काय करणार, 50,000 रुपयाला आल्यानंतर घेणार ना? मग 50,000 रुपयापर्यंत येण्यापर्यंत जी वाट बघितली त्यावेळेला तुम्ही ऑर्डर टाकणार आहे ना, बरोबर ना? मग त्याला आपण काय म्हणतो, एक बाय लिमिट, म्हणजे एक लिमिट लावून त्याला काय करायला आपण बाय करायला, लक्षात घ्या. कळलं? समजलं? हो समजलं. मयूर, समजलं बाय लिमिट काय आहे? हो समजलं. त्याच्यानंतर हे नोट डाऊन करून घ्या. मयूर, झालं नोट डाऊन करून? हो हो झालंय. याच्यामध्ये बघा, सेल लिमिटमध्ये समजा एखादी गोष्ट ब्रोकरने तुम्हाला विकण्यासाठी उधार देत आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? आता ब्रोकर तुम्हाला एखादी गोष्ट देतोय, याचा अर्थ समजा इथे तुम्हाला 2300 रुपयाला ब्रोकर एक गोष्ट द्यायला लागलाय, 2300 USD ला द्यायला लागलाय, लक्षात घ्या. तर तुम्ही काय करणार सांगा मॅडम, सांगा याच्यामध्ये काय करणार? 2300 डॉलरला तुम्हाला ब्रोकर एक गोष्ट विकायला द्यायला उधार, मग तुम्ही काय करणार? महाग विकणार की स्वस्त विकणार? महाग विकणार. महाग विकणार. मग ती कितीला विकणार? $2300 पेक्षा जास्त विकणार. $2400 तुम्ही विकणार, लक्षात घ्या. बरोबर ना? हा पहिला प्रश्नच होता. आणि जी वस्तू तुम्ही विकले ती पुन्हा तुम्हाला खरेदी करायची आहे, खरेदी करायची किंवा याच्यामधले हे 2400 जे काही विकले त्याच्यामधले $2300 ब्रोकरला द्यायला पाहिजे ना परत तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात जी वस्तू तुम्ही विकलेली आहे ती पुन्हा काय करायची, तुम्हाला खरेदी करायची, लक्षात घ्या. मग ती स्वस्त खरेदी करणार काय विकलेल्या किमतीला खरेदी करणार का विकलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला खरेदी करणार?
स्वस्त खरेदी करणार. स्वस्त खरेदी करणार म्हणजे कितीला खरेदी करणार सांगा मला. $2100-2200 $2100-2200 खरेदी करणार म्हणजे $2100 काय केले तुम्ही खरेदी केले बरोबर आहे ना. आता 2400 विकलेली गोष्ट 2100 काय केली तुम्ही खरेदी केली. डिफरन्स किती खरेदी पडला. केली. डिफरन्स किती पडला. $3000 $3000 डिफरन्स पडला बरोबर ना. आता ही विकलेली लक्षात घ्या तुम्ही म्हणजे $3000 हा तुमचा काय प्रॉफिट आहे लक्षात घ्या बरोबर ना. म्हणजे मार्केट काय होतं बघा इथं एका लेवलला मार्केट इथं होतं. इथं ब्रोकरनं तुम्हाला 2300 दिलेलं लक्षात घ्या. पण तुमचा व्ह्यू काय होता की इथून मार्केट परत खाली येणार लक्षात घ्या असा तुमचा व्ह्यू होता. म्हणून तुम्ही काय ब्रोकर 2300 देत आहे पण 2300 घेतलं नाही तुम्ही. ती गोष्ट कितीला घेतली म्हणजे 2300ची गोष्ट तुम्ही 2400 विकली आणि 2400ची गोष्ट कितीला खरेदी केली तुम्ही 2100 खरेदी केली लक्षात घ्या. 2100 घेतली. हा म्हणून इथला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स काय झाला तुमचा प्रॉफिट झाला लक्षात घ्या. काल आहे हा मयूर कळालं हे सेल लिमिट गौरेशला पण. हो कळालं. ओके ठीक आहे. आता मॅडम तुम्ही स्क्रीन शेअर करा. आता तुम्हाला बाय लिमिटची ऑर्डर टाकायची आहे. बाय लिमिट म्हणजे काय सांगा पहिल्यांदा. बाय लिमिट म्हणजे चालू किमतीपेक्षा कमी किमतीला खरेदी करणार आणि जास्त किमतीला विकणार लक्षात घ्या बरोबर ना. चालू किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणार आणि जास्त किमतीत म्हणजे बाय लिमिट बरोबर ना. म्हणजे सोनं 75,000 चालू किंमत आहे पण तुम्ही घेणार कितीला 50ला. पण 50ला ज्या वेळेला येईल त्यावेळेला मार्केटला ऑर्डर तुमची बसणार लक्षात घ्या बरोबर ना. मग 50ला आलेली गोष्ट तुम्ही जर 75ला विकला तर तुम्हाला 25,000चा काय होणार प्रॉफिट होणार लक्षात घ्या. काल हे बाय लिमिट काय आहे सांगा मला परत. कमी किमतीत खरेदी करणार ना. हा कमी किमतीत खरेदी करणार आणि जास्त किमतीत विकणार लक्षात घ्या. आता मला इथे चालू किंमत किती आहे सांगा मला. 2394.27 बरोबर ना. 277 2394 ही चालू किंमत आहे पण तुम्हाला ही परवडत नाही. मग तुम्ही काय करणार स्वस्त किमतीत खरेदी करणार बरोबर ना. मग तुम्हाला खरेदी करायचं आहे 2390 खरेदी करायची आहे लक्षात घ्या बरोबर ना. मग इथे काय करणार तुम्ही बाय लिमिट लावायचा. तुमचा व्ह्यू काय आहे मार्केट कुठं जाणार आहे सांगा मला. वरती जाणार आहे व्ह्यू आहे बरोबर ना. वरती जाणार. मग बाय केलं पाहिजे तुम्हाला बरोबर ना. मग इथे तुम्ही बाय लिमिट लावणार लक्षात घ्या. कळलं. हा जिथे मार्केट एक्झिक्युशन दिसतंय तिथे बाय लिमिट करा. कसं करणार. वरती क्लिक करा मार्केट एक्झिक्युशन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. बाय लिमिट दिसतंय हा बाय लिमिटवर क्लिक करा. दिसतंय बाय लिमिट. आता इथे प्राइस दिसते प्राइस दिसते बघा तुम्हाला इथे चालू प्राइसच्या खाली प्राइस म्हणून एक नंबर हे आहे बघा 00 पडलंय ते. हा तिथं तुम्हाला 2390 खरेदी करायची आहे ना. हा मग 2390 तुम्ही ऑर्डर लावून ठेवणार मार्केटला. हा लावली ऑर्डर. पॉइंट वरती काय असू दे काय प्रॉब्लेम नाही. आता ऑर्डर प्लेस करा. आता मला सांगा प्रॉफिट लॉस होतोय काय. प्रॉफिट अँड लॉस होतोय का तुम्हाला. नाही का होत नाही सांगा. तिथं बाय लिमिट लावून ठेवलेलं आहे ना आपण. हा म्हणजे 90ला तुम्ही मागितली ना ती गोष्ट बरोबर ना. आता प्राइस किती चालू आहे बघा 1 नंबरच्या कॉलम मध्ये दिसते बघा प्राइस 2394. जोपर्यंत मार्केट 90ला येणार नाही तोपर्यंत तुमची ऑर्डर काय होणार आता येणार नाही लक्षात घ्या. काल ऍक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत ऑर्डर तुमची काल. आणि ज्या वेळेला ऍक्टिव्ह होईल ऍक्टिव्ह झाल्यानंतर मार्केटला कुठं गेलं पाहिजे सांगा मला. अप जाणार. अप जायला पाहिजे बरोबर ना. असा चार्ट जे नंबर्स आहेत ना तिकडं जरा असं स्लाइड करा. खालच्या बाजूला तुमची ऑर्डर दिसते बघा 2390 जे नंबर तो विजिबल करा. असं नंबरवर हे करा. नंबरवर असं हे करा. टॅप करू काय. हा नंबरवर टॅप करा आणि वरती खालती स्लाइड करा. नंबरवर टॅप करून जे नंबर्स आहेत बाजूला ते त्याच्यावर आणि खालती वरती स्लाइड करून बघा. एक काम करा वरती M5 दिसतंय M5 हा तिथे H1 करा. H1 वर सिलेक्ट करा. हा दिसते का तुमची ऑर्डर लागलेली. दिसते ना. मार्केट तिथं गेल्यानंतर तिथनं परत वरती गेलं पाहिजे लक्षात घ्या. तिथनं वरती गेलं तर हे कोणत्या कॅन्डल्स बघायच्या आपण ह्या रेड नाही रेड कॅन्डल खाली येताना तयार होतात पण रेड तिथं आल्यानंतर तुमच्या प्राइस ऑर्डर जवळ आल्यानंतर तिथनं पुढच्या कॅन्डल कोणत्या तयार व्हायला पाहिजे ग्रीन तयार व्हायला पाहिजे लक्षात घ्या. हे कॅन्डल वगैरे अजून तुम्हाला मी शिकवायला नाही हे पुढे आहे लक्षात घ्या. पहिल्यांदा मी ऑर्डर टाकायला शिकवतो आणि नंतर कॅन्डल शिकवतो लक्षात घ्या. समजलं हे.
म्हणजे sir. प्राइस तिथं आल्यानंतर ना तिथनं वरती गेली पाहिजे, लक्षात घ्या. मग इथं आता आपण 2390 ला आपण सेट केलंय, तर हा मग ते ऑटोमॅटिक बाय करणार हो, ऑटोमॅटिक त्यावेळेस? बाय होतं. ऑटोमॅटिक बाय करते, लक्षात घ्या. पण 2390 वरून जर हा 2390 वरून जर 2290 ला आलं तर 100 पॉईंट हा खाली जाते मार्केट, बरोबर ना. हा हो तुमच्या अकाउंटला जर $100 जर असतील तर सगळे हा जाणार, लक्षात घ्या. कळलं. अच्छा हा मग हा त्याच्यासाठी काय करायचं असतं सांगतो. त्या ऑर्डर जी टाकली त्याच्यावर क्लिक करा. ऑर्डर जी टाकली ती लाईन आहे बघा, त्या लाईनवर क्लिक करा. नाही, ठीक. असं परफेक्ट करा. त्या लाईनवर क्लिक होतं परफेक्ट. ती जी लाईन आहे जिथे नंबरिंग दाखवते त्याच्या जर असं अलीकडे मोकळ्या जागेत क्लिक करा ऑर्डरवर. ऐसे प्लेन घ्यायला पाहिजे ना? असं ती लाईन आहे ना, लाईन अशी डॉट हे केलेली डॉट 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 हा जी डॉट लाईन आहे, हा त्याच्यावर क्लिक करा. येते बघा तिकडे. येत नसेल तर एक काम करा, ट्रेड मध्ये जावा. आलं बघा. ब्लू ब्लू आलं लाईन काय. आली. आता हा खालच्या बाजूला ते विचारते स्टॉप लॉस आणि टार्गेट. एसएल वर क्लिक करा. एसएल. आता बायच्या एंट्रीला स्टॉप लॉस कोणता असणार आहे सांगा, कोणत्या साईडला. बायच्या एंट्रीला लॉस कुठल्या बाजूला डाऊन होतो. साईडला. हा डाऊन साईडला. मग डाऊन स्टॉप साईडला. लॉस वर क्लिक करा. वरती आली बघा लाईन, ती डाऊन साईडला घेऊन जावा. ब्लू लाईन. वरती वरती ऑरेंज लाईन आली बघा, हा एसएल हा दिसते बाजूला, ती खाली घ्या खाली. हा जाऊन दे खाली. हा इथे आता तुम्हाला लॉस द्यायचा आहे मार्केटला. किती डॉलरचा लॉस द्यायचा आहे तुम्हाला. 90 पासून 88 पर्यंत म्हणजे $2, लक्षात घ्या. 90 ते 95 करा. नाहीतर एक काम करा, ट्रेड मध्ये जावा. ट्रेड मध्ये जावा. हा त्याच्यावर हा प्रेस करा त्याच्यावर. मॉडीफाय करा. हा एसएल दिसते. एसएल दिसतो बघा वरती ऑरेंज लाईन मध्ये. हा एसएल म्हणजे काय, स्टॉप लॉस, बरोबर ना. स्टॉप लॉस. हा 90 ची गोष्ट 80 ला आल्यानंतर $10 लॉस होतो, लक्षात घ्या. मग 2380 टाका तिकडे. हा 80 आणि इकडे टार्गेट म्हणजे तुम्हाला प्रॉफिट जो काय होणार आहे तो, लक्षात घ्या. 2400 हा टाका. टीपीच्या इकडे 2400 टाका. टीपी 2400 आणि मॉडीफाय करा. आता हे स्क्रीनवर दिसते बघा, चार्टवर दिसते काय लाईन्स हा दिसतात ना. आता त्या वरच्या लाईनवर क्लिक करा. 2400च्या हा बाजूला नाही करा, ती प्राइस आहे तिकडे क्लिक करायचं नाही. हा बघा प्रॉफिट किती होणार आहे सांगा. ते टीपीच्या बाजूला प्रॉफिट दिसतोय बघा तुमचा, 10 USD. $10 तुम्हाला 10 प्रॉफिट USD. होणार, बरोबर ना. हा आणि खालच्या बाजूला हा लॉस पण दिसतोय बघा, एसएलच्या बाजूला हा 10च दिसतोय. 10च दिसतोय, बरोबर ना. म्हणजे एक तर $10 हो येणार किंवा जाणार, पण हिला डायरेक्शन काय पाहिजे चालेल. तुमचं, परफेक्ट पाहिजे, लक्षात घ्या. हा समजलं. हे बाय लिमिटची ऑर्डर अजून आत आले का. नाही नाही आलेली. आत आल्यानंतर ना हे ऍक्टिव्ह होणार. मग स्टॉप लॉस आणि टार्गेट पण काय होतं, ऍक्टिव्ह होतो, लक्षात घ्या. हा समजलं. असून दे हा अशीच एंट्री. समजलं. आता सेल लिमिट करा. कोट्स मध्ये जावा. हा इथे आता बिटकॉइन ओपन करा. न्यू ऑर्डर. न्यू. आता इथे सेल स्टॉप करणार आहे ना. कुठून ऍक्टिव्ह करणार सांगा मला. सेल स्टॉपची ऑर्डर टाकायची आहे. मग काय करायचं तुम्हाला, मार्केट एक्झिक्युशन आहे तिथे सेल स्टॉप दिसते हा बघा. परत त्याच्यावर क्लिक करा. सेल स्टॉप दिसते बघा खालच्या बाजूला. ते सेल वरती क्लिक करायचं. नाही सेल वरती नाही, वरच्या बाजूला मार्केट एक्झिक्युशन दिसतंय. हा लिमिट लावणार आहे ना तुम्ही. हा लिमिट लावणार. हा मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला. वरती मग मार्केट एक्झिक्युशन सेल. दिसते हा म्हणजे चालू किमतीला बाय किंवा सेल, बरोबर ना. हो पण तुम्हाला लिमिट लावायचे. मग लिमिट टाकायला नको ऑर्डर तुम्हाला. हो मग त्याच्या वरती जिथे मार्केट एक्झिक्युशन दिसतंय तिथं सेल लिमिट करा. हा वरती टॉपला हा सेल लिमिट दिसते काय. हा प्राइस दिसते. हा प्राइस काय सांगा मला. चेंज व्हायला लागली ती. हा चेंज व्हायला लागली ती. 561. म्हणजे 56,160 आहे, बरोबर आहे. हा 57,000ची एंट्री टाका. 57,000ची तिथं नाही, तो स्टॉप लॉस आहे, लक्षात घ्या. तिथे नाही, प्राइस जिथे लिहिले तिथंच बघा. तिथे एसएल लिहिले ना.
57,000 टाका. हा, आणि स्टॉप लॉस आहे तिथे 57,300 टाका. आणि टार्गेट आहे तिथं 56,000 टाका आणि प्लेस करा. ऑर्डर आत आली का बघा. सांगा मला, ऑर्डर आत आले का? नाही, नाही आली. 57,000. 57,000ला ज्या वेळेला मार्केट जाईल त्यावेळेला काय होणार, ऑर्डर आत येणार, बरोबर ना, ऍक्टिव्ह होणार, हा, active. बरोबर ना. मला सांगा आता, ऍक्टिव्ह झाल्यानंतर मार्केटला कुठं गेलं पाहिजे? डाऊन. डाऊनला. सेल लिमिट लावलं, याचा अर्थ डाऊनला गेलं पाहिजे, बरोबर ना. हा, समजलं. हा, आता समजलं. त्याचा चार्ट ओपन करा बिटकॉइनचा. त्या ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर ना चार्ट खाली दाखवते बघा. टॅप करा ऑर्डरवर. हा चार्ट आता दिसते का इथे? वरती क्लिक करा लाईनवर त्या. हा, प्रॉफिट किती, लॉस किती होणार आहे सांगा मला. लॉस $10. लॉस होणार का प्रॉफिट होणार $10? नाही, टीपी म्हणजे लॉस 0.01. 0.01 नाही, $3 लॉस होणार, लक्षात घ्या. 3 वरती दिसते का? एसएल म्हणजे स्टॉप लॉस, लक्षात घ्या. आणि टीपी म्हणजे टार्गेट. आणि एंट्री तिथं मध्ये सेंटरला पडलेला 57,000ला एंट्री पडले. पण 57,000 वरनं मार्केट जर 57,300ला जर चुकून जर गेलं तर तुमचं काय होणार, स्टॉप लॉस हिट होणार. पण 57,000ला आत एंट्री आल्यानंतर ना परत मार्केट जर 56,000ला जर आलं तर तुम्हाला काय होणार, $10 प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. कळलं का? समजलं हे? बाय लिमिट, सेल लिमिट समजलं. नेक्स्ट ऑर्डर घ्या, बाय स्टॉप. मयूर, तुला माहिती आहे बाय स्टॉपची ऑर्डर कुठे लावली जाते? हो, वरच्या साईडला. वरच्या साईडला. चालू प्राइसच्या वरच्या साईडला की खालच्या साईडला? चालू प्राइसच्या वरच्या साईडला. हा, चालू प्राइसच्या वरच्या साईडला बाय स्टॉपची ऑर्डर लावली जाते, लक्षात घ्या. मॅडम सांगा मला, बाय लिमिटची ऑर्डर कुठं लावत होतो आपण चालू प्राइसच्या? डाऊन साईडला. डाऊन साईडला. मग बाय स्टॉपची कुठं येणार, त्याच्या अपोजिट, लक्षात घ्या. ऍक्च्युली ही बाय स्टॉपची ऑर्डर असते, ही मार्केटमध्ये मोठमोठ्या न्यूज असतील तरच ऑर्डर टाकायची असते, किंवा मार्केट जर पूर्णपणे साईडवेज असेल तर. आता हे साईडवेज वगैरे तुम्हाला जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी समजतील, लक्षात घ्या. ओके मॅडम, सांगा मला, बाय लिमिटची ऑर्डर कुठं लावत होतो आपण चालू प्राइसच्या? डाऊन साईडला. डाऊन साईडला. मग बाय स्टॉपची कुठं येणार, त्याच्या अपोजिट, लक्षात घ्या. ऍक्च्युली ही बाय स्टॉपची ऑर्डर असते, ही मार्केटमध्ये मोठमोठ्या न्यूज असतील तरच ऑर्डर टाकायची असते, किंवा मार्केट जर पूर्णपणे साईडवेज असेल तर. आता हे साईडवेज वगैरे तुम्हाला जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी समजतील, लक्षात घ्या. ओके, फक्त याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर नोट डाऊन करून घेतला तरी चालेल. बाय स्टॉप, त्याच्यानंतर सेल स्टॉप. सेल स्टॉपचं पण ऍक्च्युली सेम आहे, लक्षात घ्या. सेल स्टॉप पण जी काय ऑर्डर आहे ती मार्केट ज्या वेळेला असं साईडवेज असतं त्यावेळेला ती खालच्या बाजूला सेट होते. सेल लिमिटची कुठे होती सांगा मॅडम? चालू प्राइसच्या सेल डाऊन साईडला. नाही, सेल लिमिटची कुठे होते? सेल लिमिटची अप साईडला. अप साईडला होती, लक्षात घ्या. आता अप साईडला लावली ना बिटकॉइन आपण? हो, 56,000 बिटकॉइन चालू होता. 57,000ला ऑर्डर लावलेली आपण, बरोबर ना. आणि ही ती सेल लिमिट होती, लक्षात घ्या. ही कोणती आहे? ही सेल स्टॉप आहे. ही सेल स्टॉप आहे, ही चालू प्राइसच्या खाली बसते, लक्षात घ्या ऑर्डर. त्या सेल लिमिटच्या अपोजिट ही ऑर्डर बसते, सेल स्टॉप. आणि ही मार्केट ज्या वेळेला रेंज बाउंड असतं किंवा मार्केटमध्ये मोठमोठ्या न्यूज असतात त्यावेळेला ही ऑर्डर टाकायची असते, लक्षात घ्या. पण आपण ह्या ऑर्डरचा जास्त वापर करत नाही मार्केटमध्ये, कारण की ऑर्डर टाकलेली असते एका प्राइसला आणि ऑर्डर तुमची ऍक्टिव्ह होते दुसऱ्याच प्राइसला. त्याच्यामुळे याचा आपण जास्त वापर करत नाही, लक्षात घ्या. समजलं हे?
नाही मला समजलं, सेल स्टॉपचं काही समजलं नाही. हे बघा मार्केटमध्ये हा एक हे आहे, असे मार्केट असंच एका जागेला फिरायला लागलंय. समजा इथे 10 रुपये किंमत आहे, इथं 5 रुपये किंमत आहे. मार्केटमध्ये किंमतच नाही. मग हा. व्यापारी याच्यामध्ये व्यापार करतात का? नाही करणार ना. एका नाही करणार. चांगल्या गोष्टीची अपेक्षा असते, लक्षात घ्या त्यांना. मग इथनं प्राइस ज्यावेळेला फास्ट वरती जाणार असते त्यावेळेला ते ऑर्डर लावून ठेवतात इथे वरती, लक्षात घ्या. आपण बाय लिमिट कुठे लावतो? खालच्या बाजूला लावतो ना. हा. मग बाय लिमिट खालच्या बाजूला चालू प्राइसच्या खालच्या बाजूला लावतो, तर बाय स्टॉप चालू प्राइसच्या कुठे लावतो आपण? वरच्या बाजूला लावतो, लक्षात घ्या. म्हणजे मार्केट ज्यावेळेला वरती फास्ट जाणार असतं त्यावेळेला ती ऑर्डर आत येते आणि आत आल्यानंतर मार्केट वरती चाललं की प्रॉफिट होतो तुम्हाला, लक्षात घ्या. कळलं? तसंच याच्या अपोजिट सेल स्टॉपची, लक्षात घ्या. सेल स्टॉपची ऑर्डर कुठे लावली जाते? खाली चालू मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूला सेल स्टॉपची लावतो आपण आणि सेल लिमिटची वरती लावतो, लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे इथनं मार्केट जर पडायला लागलं फास्ट तर ती तुमची ऑर्डर आत येणार आणि प्रॉफिट चालू होणार, लक्षात घ्या, डायरेक्ट. बरोबर ना. समजलं? हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर समजतील ऑर्डर. पण ह्या ऑर्डर आपण जास्त वापरत नाही, लक्षात घ्या. इकडे फोकस करायची काय जास्ती गरज नाही. घेतला स्क्रीनशॉट? घेतला याचा? हो घेतला. स्क्रीन शेअर करा, हे आपण दाखवतो तुम्हाला मी ऑर्डर कशा टाकायच्या असतात. आता काय करा माहिती काय, त्या मगाशी ज्या ऑर्डर टाकल्या होत्या त्या डिलीट मारा ट्रेडमध्ये जाऊन. त्याच्यानंतर गोल्ड ओपन करा, परत न्यू ऑर्डर. त्याच्यानंतर ना वरती मार्केट एक्झिक्युशन दिसतंय तिथं बाय स्टॉप लावा. हा. आता आपण बाय लिमिट मध्ये काय करत होतो सांगा मला? बाय लिमिट मध्ये चालू प्राइसच्या कुठल्या बाजूला ऑर्डर पडत होते? वरच्या साईडला जात होते. नाही, मार्केट वरतीच जाणार नाही, आहे, पण चालू प्राइसच्या कुठं ऑर्डर पडत होती तुमची? डाऊन साईडला. डाऊन साईडला, बरोबर ना. आता ही अप साईडला पडणार, लक्षात घ्या. आता इथे बघा 2397 प्राइस आहे, लक्षात घ्या. 2400 टाका तिकडे. प्राइस जिथं आहे तिथं 2400 टाका. प्लेसचा बटन व्हिजिबल होतो बघा, बरोबर ना. म्हणजे चालू प्राइस आहे 2396, पण 2400 ला एंट्री टाकताय म्हणून हा ऑर्डर तुमची काय होणार आहे? सेट होणार, लक्षात घ्या. आता तिथं 2390 करा. बघा आता प्लेस होते का ऑर्डर? प्लेस नाही होत. नाही होत का? समजलं तुम्हाला? बाय स्टॉपची जी काय ऑर्डर आहे ही नेहमी चालू प्राइसच्या वरच्या बाजूला सेट केली जाते, लक्षात घ्या. आणि बाय लिमिटची ऑर्डर चालू प्राइसच्या खालच्या बाजूला सेट केली जाते. कळलं? आता वरती बाय स्टॉप आहे तिथं बाय लिमिट करा. बघा आता ऑर्डर प्लेस होते का? होते ना. कळलं तुम्हाला? आता बाय स्टॉप करा परत. आता 2400 करा आणि प्लेस करा. केली प्लेस, ऑर्डर प्लेस झाली. आता कोणती ऑर्डर आहे सांगा मला? ही बाय स्टॉपची, बरोबर ना. प्रॉफिट कोणत्या बाजूला होणार सांगा मला? ऑर्डर ऍक्टिव्ह झाल्यानंतर ना मार्केटला कोणत्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होणार? मॅडम सांगा मला, ऑर्डर ऍक्टिव्ह झाल्यानंतर ना मार्केट कोणत्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होणार? अप साईडला, बरोबर ना. बाय म्हटलं वरतीच जायला पाहिजे ना तुम्हाला, बरोबर ना. 2400 ला बाय करताय म्हणजे 2410 ला गेला तर तुम्हाला $10 प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. कळलं हे? आता सेम सेल स्टॉपची टाकायची तुम्हाला, सेम न्यू ऑर्डर मध्ये जाऊ ना. हो. हा, इथे सेल स्टॉप. आता ही चालू प्राइसच्या कुठं बसणार सांगा ऑर्डर पहिल्यांदा मला? डाऊन साईडला. डाऊन साईडला, बरोबर ना. अप साईड 2400 टाकल्यानंतर ऑर्डर प्लेस होत नाही बघा. 2400 टाकून बघा तिकडे, सांगा मला ऑर्डर प्लेस होते का? नाही होत. नाही होत. याचा अर्थ चालू प्राइसच्या खालच्या बाजूला ऑर्डर सेट होते, बरोबर ना. हा, मग 2390 करा. बघा ऑर्डर प्लेस होते का? होते ना. आता सेल स्टॉप मध्ये प्रॉफिट कोणत्या बाजूला होणार सांगा मला? डाऊन साईडला. डाऊन साईडला, म्हणजे 2390 वरून मार्केटला कितीला गेलं पाहिजे? 2380 ला तर गेलं पाहिजे, लक्षात घ्या. समजलं? समजलं ऑर्डर ह्या?
हा समजलं. ह्या बाय स्टॉप आणि सेल स्टॉप जास्त आपण यूज करत नाही, लक्षात घ्या. हा कारण की काय होते, बाय स्टॉप आणि सेल स्टॉप मोठमोठे न्यूज असतात त्यावेळेलाच टाकायचं असतं. पण न्यूजला कसं होतं, न्यूजला बायर्स आणि सेलर्स तेवढे मध्ये जे नंबर्स असतात तिथे अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे तुमची एंट्री जिथे ज्या प्राइसला टाकल्या त्या प्राइसला एक्झिक्यूट होत नाही, म्हणजे ऍक्टिव्ह होत नाही, ती वेगळ्याच प्राइसला होते. मग त्याच्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा. याचं जास्त आपण लक्ष देत नाही. पण मी दाखवतो तुम्हाला की कधी टाकायची, कशी काय टाकायची हे दाखवतो एक वेळ आलं की. ओके, हा समजले ऑर्डर? हा समजलं. मयूर, समजलं तुम्हाला ऑर्डर? हो हो समजल्या. गौरेशला होय होय समज. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मॅडम सांगा, ही ऑर्डर कुठं प्लेस करायची आपण? अप अप साईडला चालू प्राइसच्या वरती, बरोबर ना? चालू हा प्राइसच्या वरती. ही ऑर्डर सांगा कुठं प्लेस होते? हे डाऊन साईडला होणार. चालू सेल मार्केट स्टॉप. प्राइसच्या खालच्या बाजूला सेल स्टॉप, लक्षात घ्या. हा सेल. ही कुठं होणार सांगा मला? अप साईडला बघा, बसते का अप साईडला? चालू मार्केट प्राइसच्या वरच्या बाजूला बसते का बघा MT5 मध्ये? बाय लिमिट म्हणजे कमी किमतीत घेणार आणि जास्त किमतीत विकणार ना. चालू प्राइस पेक्षा कमी किमतीत घेणार आणि जास्त किमतीत विकणार, याचा अर्थ मार्केटची ऑर्डर कुठं बसायला पाहिजे? डाऊन साईडला बसली पाहिजे ना. हा डाऊन साईडला. हा, डाऊन साईडला बसणार, लक्षात घ्या. ही बरोबर ना? हम्म. त्याच्यानंतर ही कुठं बसणार सांगा मला? ही अप साईडला. ही वरच्या साईडला बसते, लक्षात घ्या. चालू प्राइसच्या वरच्या साईडला ही ऑर्डर बसते. समजलं हे? फक्त थोडं कन्फ्युजन होते मधून. ते प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही, कारण की तुमच्यासाठी हे नवीन आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? हा सगळं नवीन आहे, हे प्रॅक्टिस करावं लागेल थोडंफार. आपण आता ऑर्डरचे प्रकार बघितले, ऑर्डरचे 6 प्रकार बघितले टोटल, बरोबर ना? का मार्केट एक्झिक्युशन. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला? हे मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला? मयूर सांगा, मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय? मॅडम सांगा, मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय? मार्केट में जो प्राइस चल रही है, हा, मार्केट मध्ये जे प्राइस चालू आहे त्याप्रमाणे खरेदी करणार. खरेदी किंवा विक्री करणार, बरोबर ना? हा, त्याच्यामध्ये 2 ऑर्डर शिकवले होते बघा, बाय लिमिट आणि सेल लिमिट, बरोबर ना? बघा, बाय मार्केट आणि सेल बाय मार्केट हे 2 शिकवलं त्याच्यामध्ये, बरोबर आहे? त्याच्यानंतर पेंडिंग ऑर्डर मध्ये 4 येतात, लक्षात घ्या. बाय लिमिट, सेल लिमिट आणि बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. सेल्स. बाय लिमिट चालू मार्केट प्राइसच्या कुठं ऑर्डर सेट होते सांगा? बाय लिमिट बाय लिमिट डाऊन साईडला. डाऊन साईडला. ही डाऊन साईडला येणार, लक्षात घ्या तुमच्याकडं. ही सेल लिमिट कुठं येणार सांगा मला? अप साईड. अप साईडला. ओके. ही बाय स्टॉप कुठे येणार सांगा मला? स्टॉप अप साईड. ही अप साईडला. आणि ही कुठे येणार सांगा मला? डाऊन साईड. डाऊन साईड. ओके, समजलं हे? हा समजलं. ऑर्डर समजल्या सर्व? हा समजलं. त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस लिहून घ्या. ट्रेलिंग स्टॉप लॉस. एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला बाय केली, लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्ही 100 रुपयाला काय केले? बाय केले, बरोबर आहे? 100 रुपयाला बाय केलेल्या गोष्टीची किंमत 2000 रुपये झाले. 2000 रुपये झाले, लक्षात घ्या. 100 रुपयाला बाय केलेली गोष्ट आणि त्याच्यासाठी तुम्ही जो स्टॉप लॉस लावलाय तो 50 चा लावला, लक्षात घ्या. आता जर 100 पासून जर 50 ला जर आला असेल मार्केट, तर तुमचा लॉस किती होणार होता? 50 रुपयाचा. 50 रुपयाचा होणार होता, बरोबर ना? पण मार्केट काय केलं? वरती गेलं. ह्या कॅन्डलला सगळ्या वरती गेले, लक्षात घ्या. आणि ती कॅन्डलची प्राइस 2000 रुपये चालू झाली, लक्षात घ्या. म्हणजे 100 पासून 2000 ला गेलं. आता प्रॉफिट किती होतोय? 1900 रुपयाचा. 1900 रुपयाचा तुम्हाला काय व्हायला लागलाय? प्रॉफिट व्हायला लागलाय, बरोबर ना? आता मला सांगा, हा 1900चा ज्यावेळेला प्रॉफिट होतोय त्यावेळेला हा 50चा स्टॉप लॉस आहे तिथंच ठेवणार आहे का तुम्ही? नाही ठेवणार, बरोबर ना? मग हा 50चा स्टॉप लॉस इथनं मुव्हिंग करून इथं मध्ये आणून ठेवायचा. मग तो कितीला ठेवणार आहे तुम्ही? 1000 रुपयाला. आता 100 ते 1000 किती मुवमेंट आहे तुमच्याकडं? 900 रुपयाची मुवमेंट आहे, बरोबर काय? 900 रुपयाची मुवमेंट आहे. म्हणजे तुमचा हा 900 रुपये प्रॉफिट काय झाला? हा प्रॉफिट तुमचा सेव्ह झाला, लक्षात घ्या. कळलं का? मार्केट जर वरनं जरी 1000च्या जर खाली गेलं, वरनं येऊन जर 1000च्या जर खाली गेलं, तर तुमचं 900 रुपये काय होणार? सेफ राहणार, लक्षात घ्या. कळलं?
आणि समजा आता इथनं 2000 वरनं जर 3000 जर मार्केट गेलं तर तुम्ही स्टॉप लॉस किती नेणार? 2000 ला नेणार, लक्षात घ्या. 2000. म्हणून वरनं मार्केट जर चुकून 2000च्या खाली आलं तर 2000 तुमचे काय 1900 काय होणार तुमचे? सेव्ह होणार, लक्षात घ्या. सेफ राहणार, लक्षात घ्या. काल हे ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे? ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे तुमचं प्रॉफिट सेव्ह करण्यासाठी किंवा तुमची एंट्री धोक्यात येऊ नये म्हणून स्टॉप लॉस मुव्हिंग करतो प्रॉफिट मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतो, लक्षात घ्या. समजलं? त्याच्यानंतर इकडे बघा, जिथे बाय केला आहे त्याचा स्टॉप लॉस कोणत्या बाजूला लावतो सांगा? बायचा अप साइडला. बायचा अप साइडला कसा होईल? आता तुम्हाला मी बायचीच एंट्री दाखवली. स्टॉप लॉस कुठे होता? बायचा खाली येणार. बायचा खाली येतो, लक्षात घ्या. बाय केल्यानंतर लॉस कोणत्या साईडला होणार आहे? खालच्या साईडला होणार ना. मग स्टॉप लॉस कोणत्या साईडला लावला गेला पाहिजे? खाली का वरती? खालच्या साईडला. खालच्या साईडला, बरोबर ना. हे का इथं बायचा स्टॉप लॉस कुठे येणार? खालच्या बाजूला येणार, बरोबर काय? त्याच्यानंतर बायचं टार्गेट कुठे येणार सांगा मला? टार्गेट म्हणजे तुमचं प्रॉफिट आहे ना. बाय केल्यानंतर वरती गेल्यानंतर प्रॉफिट होतो ना. वरच्या बाजूला. वरच्या बाजूला असणार, लक्षात घ्या. कळलं का? त्याच्यानंतर सेलचा स्टॉप लॉस कुठे येणार सांगा मला? वरच्या साईडला. वरच्या साईडला. आणि टार्गेट कुठे येणार सेलचं? खालच्या साईडला. खालच्या साईडला. समजलं हे? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट डाऊन पण करून घ्या. आता हे काय जे आहे हे ऑर्डर टाकायचे आहेत, लक्षात घ्या. हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस मोडला आहे, लक्षात घ्या. काय करायचं सांगा मला इथे? मॅडम सांगा इथे काय करायचं आहे? काय करायचं म्हणजे मला नाही समजलं. बघा इथे काय काय लिहिले वाचा. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला? एक्झिक्युशन मार्केट म्हणजे ज्या प्राइसला जे आहे त्याला खरेदी करणे किंवा विक्री करणे, बरोबर ना. विक्री करणे. इथे काय करायचं तुम्हाला? युरो USD ओपन करायचं आणि युरो USD ची मार्केटला ऑर्डर मारायची, लक्षात घ्या. अच्छा. तसं AUD ओपन करायचा, XUD ओपन करा. म्हणजे जेवढे काही स्क्रिप्ट दिलेत इथे यांचे तुम्हाला ऑर्डर टाकायचे आहेत, लक्षात घ्या. समजलं हे? इथे सेल पण करायचं आणि बाय पण करायचं, लक्षात घ्या, मार्केटला. समजलं का? याचा स्क्रीनशॉट. हे प्रॅक्टिस साठी आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस साठी आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे काय करायचं सांगा मला? कोणत्या ऑर्डर टाकायच्या सांगा मला? पेंडिंग ऑर्डर मध्ये बाय लिमिट. मग युरो USD ओपन करायचा, बाय लिमिट ओपन करायचं आणि ऑर्डर काय करायचे? तिथे प्राइस टाकायची आणि ऑर्डर सेट करायची, लक्षात घ्या. कळलं हे? आणि इकडं सेल लिमिट मध्ये काय करणार? GBP USD ओपन करणार, सेल लिमिट लावणार तिकडे आणि तिथे प्राइस घ्यायची आणि सेल लिमिट टाकायचं. ओके. इथे काय करायचं सांगा मला? बाय स्टॉप लावायचं. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप लावायचे, लक्षात घ्या. घेतला याचा स्क्रीनशॉट. इथे स्टॉप लॉस लावायचा आणि टार्गेट सेट करायचं. इकडच्या बाजूला टार्गेट आणि इकडच्या बाजूला स्टॉप लॉस. पण सगळ्या गोष्टीसाठी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावला तर तुमचं नक्की चांगलं प्रॅक्टिस होईल, लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मयूर याचा घेतला स्क्रीनशॉट काढून? हो घेतला. हे प्रॅक्टिस साठी आहे, लक्षात घ्या. ऑर्डर कशी टाकली जाते, काय टाकली जाते, प्रॅक्टिस करण्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि उद्यासाठी हा तुमच्याकडे टास्क आहे, लक्षात घ्या. ह्या ऑर्डर टाकल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि मला पाठवायचे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाकीचं आपण उद्याच्या सेशनला बघणार आहे. आता मला जे काय झालंय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की सांगा फक्त मला. बाय सेल समजलं तुम्हाला? समजलं. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केट ऑर्डर आहे, लक्षात घ्या. मार्केटला बाय करणे किंवा खरेदी करणे, मार्केट एक्झिक्युशन. त्याच्यानंतर बाय लिमिट म्हणजे चालू प्राइसच्या खालच्या बाजूला बाय करणे, म्हणजे चालू प्राइस पेक्षा कमी किमतीला बाय करणे आणि जास्त किमतीला विकणे म्हणजे बाय लिमिट. कळलं? त्याच्यानंतर सेल लिमिट, चालू प्राइस पेक्षा जास्त किमतीला सेल करणे आणि कमी किमतीला बाय करणे, याला आपण काय म्हणतो? सेल लिमिट म्हणतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाय स्टॉप. ही बाय स्टॉपची ऑर्डर असते, ही वरच्या बाजूला टाकली जाते, कारण की मार्केटला एकतर न्यूज असते किंवा मार्केट साइडवेज असते, लक्षात घ्या. त्यावेळेला हे वेपन्स आपण वापरतो, लक्षात घ्या. म्हणजे ही ऑर्डर वापरतो आपण. त्याच्यानंतर सेल स्टॉप पण तसंच. मार्केट रेंज मोड असेल किंवा साइडवेज असेल
किंवा मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल निगेटिव्ह, तर ही ऑर्डर आपण वापरली जाते, लक्षात घ्या. समजलं? त्याच्यामध्ये आपण आज या एवढ्या सर्व ऑर्डरचे काय केलेत, एवढ्या ऑर्डर आपण बघितल्यात, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस पण बघितले. ट्रेलिंग स्टॉप लॉस माहित झालं. हा जसा सेल साईडला स्टॉप लॉस आपण वरती घेतो, तसाच बाय म्हणजे बाय साईडला जसा स्टॉप लॉस आपण वरती घेतो, तसा सेल स्टॉपला आपण स्टॉप लॉस काय करणार आहे, खाली घेणार, लक्षात घ्या. हा. कळलं? त्याच्यानंतर बाय केल्यानंतर स्टॉप लॉस हे तुम्हाला दाखवले. बायचा स्टॉप लॉस खाली येतो, बायचं हा. टार्गेट वरच्या साईडला येतं, आणि सेलचं स्टॉप लॉस वरच्या साईडला येतो, आणि सेलचं टार्गेट खालच्या साईडला येतं, लक्षात घ्या. समजलं हे? हा. त्याच्यानंतर तुम्हाला मी आता जो टास्क दिलाय तोच आहे. स्क्रीनशॉट घेतलेत हे सर्वांनी? हा घेतले. ओके, ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच्या सेशनला बघू, कारण की कॉम्प्लिकेटेड जास्त करायचं नाही आपल्याला. ओके, ऑर्डर टाकल्यानंतर फक्त स्क्रीनशॉट काढा. हा. स्क्रीनशॉट काढून मला टाकायचं आहे. कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवतो. एकदा मोबाईल शेअर करा. त्याच्यामध्ये पहिली ऑर्डर आहे युरो USD. युरो USD ला मार्केटला बाय मारायचं आहे. काय करणार सांगा मला. इथे EUR USD ओपन करा. हा, न्यू ऑर्डर, आणि वरती मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केट ऑर्डर आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? हा. इथे काय करायचं, बाय मारायचं, म्हणजे बायवर क्लिक करायचं. बाय लिमिटला. बाय लिमिट नाही, पहिली स्लाइड मध्ये मार्केटला मारायला लावल्यात ना, पहिल्या स्लाइड मध्ये. मार्केट आहे काय हा, माझ्याकडे? मार्केट. पहिला जो स्क्रीनशॉट होता तो बाय लिमिट ह्याचा होता, लक्षात घ्या. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केटला जे ऑर्डर मारायचे आहे, इथे बायवर क्लिक करा. बायवर क्लिक केलं, ऑर्डर पडली, प्रॉफिट लॉस चालू झालं बघा. झालं काय प्रॉफिट लॉस? दिसतोय प्रॉफिट लॉस? हा दिसेल. हा, याला आता स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचं. कसं लावायचं सांगा स्टॉप लॉस टार्गेट? मॉडिफाय करायचं, लक्षात घ्या. क्लोज पोझिशन नाही करायचं, मॉडिफाय. हा, वरती असेल आणि टार्गेट दिसते, स्टॉप लॉस टार्गेट दिसते. हा, तिथे लावा. हा. तुम्ही ज्या प्राइसला बाय केले ते वरती तिथं बारीक अक्षरात दिसते बघा, प्राइस दिसते काय? हो दिसते. कोणत्या प्राइसला बाय केले सांगा मला. 1.09183. हा, त्या प्राइसला. मग याचा स्टॉप लॉस, बायचा स्टॉप लॉस कुठं असणार, खालच्या साईडला का वरच्या साईडला? खालच्या साईडला. हा, मग प्राइस मध्ये डिफरन्स करून खालच्या बाजूची प्राइस लावायची, लक्षात घ्या. तिकडे लावा प्राइस 1.09. प्राइस कुठे लावणार? तिथंच की एसएलच्या इथे. एसएलच्या इथे टाईप करा ना प्राइस 1.09 00000. आता टार्गेट कुठं असणार सांगा, वरच्या साईडला असणार की खालच्या साईडला? वरच्या साईडला असणार. हा, मग तिकडे टार्गेटला 1.09 600. हा, मॉडिफाय करा, चार्ट ओपन करा, युरो USDचा चार्ट ओपन करा, आणि त्या एंट्री कुठे दिसतात बघा. युरो USDचा ओपन करा. हा बिटकॉइनचा झाला, हा BTCचा झाला ना, वरती दिसतोय बघा BTC. कुठून ओपन करायचं तो? युरोचा टाकले ना एंट्री तुम्ही, युरोची, मग हा. युरोचा चार्ट ओपन करायचा. युरोचा चार्ट कसं ओपन करायचं? तेच की, तिथे एंट्री पडल्या त्याच्यावर क्लिक करायचं आणि चार्टवर क्लिक करायचं. ट्रेडमध्ये जावा, एंट्री पडल्या त्याच्यावर टॅप करा, खाली चार्ट दिसतो. हा. हा, एंट्री दिसते तुमची. स्टॉप लॉस टार्गेट कुठं आहे बघा. प्राइस जरा स्लाइड करा खालच्या बाजूला. प्राइसवर क्लिक करून खालच्या बाजूला स्लाइड करा. नंतर टाइम फ्रेम वाढवा, डेचा टाइम फ्रेम करा. H1च्या इथं डे करा, डे 1. हा, दिसतात का एंट्री? हा. आता याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवायचा. अशा सगळ्या एंट्रीचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा. मला पाठवा, किंवा एका म्हणजे उद्या जरी पाठवलं तर चालेल टेलिग्रामला. टेलिग्रामला पाठवायचं. हे मयूर, हे समजलं तुला? हो हो समजलं. हा, गौरेशला पण सांग, हे टास्क आहे उद्यासाठी, तुम्हाला लक्षात घ्या. ओके ओके. हा, या टास्क मध्ये 3 जे पेज होते त्याच्यावरच्या सगळ्या ऑर्डर टाकायचे तुम्हाला, आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून मला स्टॉप लॉस सहित
जेवढ्या काय एंट्री आहेत त्यांचे स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून तुम्ही मला काय करायचं, फोटो टाकायचा आहे. मॅडम इथे Okay. प्रॉफिट किती होतो सांगा तुम्हाला, ह्या एंट्रीमध्ये प्रॉफिट किती होत आहे. आता जी युरोची एंट्री टाकले त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होत आहे सांगा मला, किती 0.01. प्रॉफिट. ती एंट्रीची लेवल आहे. 0.01 ही एंट्री लेवल आहे, लक्षात घ्या. प्रॉफिट वरती टीपी जिथे दिसतं टार्गेट प्रॉफिट म्हणतो त्याला आपण, तो प्रॉफिट असतो तुमचा. आणि एस एल म्हणजे तुमचा लॉस असतो, लक्षात घ्या. 4.17. हा म्हणजे $4 तुम्हाला प्रॉफिट होत आहे. लॉस किती सांगा व्हायला लागलाय. लॉस 1.83. हा 1.83 म्हणजे ऑलमोस्ट $2, बरोबर ना. हा प्रॉफिट रुपीज मध्ये किती व्हायला मग कळालं तुम्हाला, प्रॉफिट रुपीज मध्ये किती व्हायला कळालं का तुम्हाला. नाही कळालं. 4.17 83. हा 83 मल्टिप्लाय करायचं 4ला, हा कळालं, किंवा गुगल करायचं, लक्षात घ्या. गुगल जरी केलं तरी तुम्हाला कळतो प्रॉफिट. समजलं. हा समज. हा अशा पद्धतीने मला स्क्रीनशॉट काढून पाठवा. प्रशांत सर चालेल, ठीक आहे, पाठवा उद्या स्क्रीनशॉट आपल्याला हा सगळे, किंवा काढून मोबाईलमध्ये ठेवा. मी ज्यावेळेला मागेल त्यावेळेला पाठवा. उद्या आपण चेक करू आणि उद्या सेशनला भेटू आपण.